हरिओम. नित्य योग आनंद आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपल्या 21 दिवसातला आज आपला 5वा दिवस आहे. तर आपण सर्वजण नित्य मागील 4 दिवसापासून आपण योगासन करत आहोत. तर आजच्या योग वर्गाला आपण सुरू करूया. सर्वांनी मांडी, साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासनात बसायचंय. हाताची ज्ञान मुद्रा, हात आपल्या गुडघ्यांवर ठेवायचे, डोळे अलगद मिटलेले असतील, मानपाट एका सरळ रेषेत. दूरवरून येणारे पक्ष्यांचे आवाज, वाहनांचे आवाज, प्राण्यांचे आवाज याच्यावर लक्ष केंद्रित करायचे. फक्त त्या आवाजापर्यंत पोहोचायचंय, तो आवाज ऐकायचा आहे. तो आवाज कशाचा आहे, कसा आहे याच्यावर लक्ष न देता फक्त त्या आवाजापर्यंत पोहोचायचंय, तो आवाज ऐकायचा आहे. आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या कक्षाच्या बाहेरून येणाऱ्या आवाजाकडे केंद्रित करायचे. बाहेरून येणारे जे पक्ष्यांचे आवाज आहेत, प्राण्यांचे आवाज आहेत, वाहनांचे आवाज आहेत, झाडाच्या पानांची सळसळ याच्यावर लक्ष केंद्रित करायचे. आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या कक्षामध्ये, ज्या कक्षात आपण बसलोय त्याचं चौफेर निरीक्षण करायचंय. आता संपूर्ण लक्ष आपल्या आसनावर, ज्या आसनावर आपण बसलोय आसनाचं चौफेर निरीक्षण करायचंय. आपलं स्वतःचं निरीक्षण करायचंय. आपला चेहरा पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. जसं आपण आपला चेहरा आरशात पाहतो तसं डोळे बंद करून आपला चेहरा आठवायचा प्रयत्न करायचा आहे. आता संपूर्ण लक्ष आपल्या नाकाच्या अंतत्वचेवर, नाकाच्या अंतत्वचेमध्ये लक्ष केंद्रित करून नाकाच्या अंतत्वचेला स्पर्श करणारी थंड हवा, नाकाच्या अंतत्वचेला स्पर्श करून बाहेर पडणारी उष्ण हवा, या थंड आणि उष्ण याचं निरीक्षण करायचंय. अनुभव घ्यायचा आहे, अनुभूती घ्यायची आहे. या श्वास उच्छ्वास दरम्यान थंड आणि गरम याचा अनुभव घ्यायचा आहे. दीर्घ श्वास घेऊन दीर्घ श्वास सोडायचा आहे. आता माझ्यासोबत 3 वेळा ओंकार म्हणायचे, दीर्घ श्वास घ्यायचे, ओंकार म्हणायचे, असं 3 वेळा आपल्याला करायचंय. तर सर्वांनी दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्या. आता सर्वांनी माझ्यासोबत प्रार्थना म्हणायची आहे. असंख्यात नावे जया देत लोक, परिनित्य तो सच्चिदानंद एक. जयाच्या बळे चालतो हा पसारा, नमस्कार त्या ब्रह्मतत्वा अपारा. नभी सूर्य विश्वास जो तेज देतो, प्रमोदे आम्ही अंतरी त्यास ध्यातो. तहे प्रेरणा बुद्धी ते देत जावी, असे आमुची प्रार्थना ही प्रभावी. प्रभो पूर्ण आरोग्य आम्हा असावे, तसे नित्य मांगल्य नेत्रा दिसावे. कधी दैन्य दारिद्र्य आम्हासी नाहो, शतायुष्य ऐश्वर्य विज्ञान लाहो. योगेन चित्तस्य पदेन वाचा, मलं शरीरस्य च वैद्यकेन.
योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। ॐ सहनाववतु सहनो भुनक्तु सह वीर्यं कर्वावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांती शांती शांती। हरि ओम। हरि ओम तत्सत। दोन्ही हात समोर घ्यायचे, दोन्ही हातांचं घर्षण करायचंय, त्याची उष्णता आपल्या डोळ्याला द्यायची। दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर, सावकाश डोळे उघडायचे, करदर्शन। तर आपल्या योग वर्गाची सुरुवात आपण हाताच्या सूक्ष्म हालचालींनी करूया। दोन्ही हात आपल्या खांद्याच्या सरळ रेषेत। आता घट्ट मुठी वाळायची, त्याच्यानंतर बोट जास्तीत जास्त एकमेकांपासून लांब करायचे प्रयत्न करायचे आणि मनगटे ते आपल्याकडे खेचायचा प्रयत्न करायचा आहे। बोट जास्तीत जास्त एकमेकांपासून वेगळे वरच्या दिशेने ओढायचे। त्याच्यानंतर मग सावकाश मूठ वाढायची। मूठ वाढताना पूर्ण बल देऊन मुठ्ठी बंद करायची, जेणेकरून आपल्या जे स्नायू आहे त्याच्यावरती चांगल्या प्रकारे ताण येतो। घट्ट मुठी वाढायची। त्याच्यानंतर सावकाश मुठी सोडून हात परत काटकोनात, बोट एकमेकांपासून जास्तीत जास्त लांब, घट्ट मुठी वाढायची, बोट एकमेकांपासून लांब। अशा प्रकारे आपल्याला 5 ते 10 आवर्तन आपल्याला करायची। श्वास सोडत मुठी सोडायची, श्वास घेत मुठी वाढायची, श्वास सोडत मुठी सोडायची। अशा प्रकारे आपल्या हाताच्या सूक्ष्म हालचालीनंतर आता मनगटाची उघडझाप, संथ व सावकाश, कुठल्याही प्रकारची घाई करायची नाहीये। श्वास सोडत खाली, श्वास घेत वरती, श्वास सोडत खाली, श्वास। या सूक्ष्म हालचालींदरम्यान बघा आपल्या स्नायूंवरती चांगला ताण येतो, त्याच्यामुळे आपल्या स्नायूंची कार्यशक्ती सुधारते, आपले स्नायू मजबूत होतात। अशा प्रकारे हाताच्या सूक्ष्म हालचाली नंतर मनगटाची गोलाकार हालचाल, संथ व सावकाश आपल्याला मनगटाची गोलाकार हालचाल करायची आहे विरुद्ध दिशेने। तिथे जे स्नायू आहेत त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचे। त्या स्नायूच्या हालचालींवर लक्ष दिल्यानंतर आपल्याला तिथे जाणवेल की तिथे चांगल्या प्रकारे ताण येऊन तिथे उष्णता निर्माण होते। आता डाव्या हाताच्या मनगटाची गोलाकार हालचाल, आता विरुद्ध दिशेने। अशा प्रकारे मनगटाची गोलाकार हालचाल झाल्यानंतर आपल्याला कोपराची उघडझाप करायची। तर हात खांद्याच्या सरळ रेषेत घ्यायचे, कोपरातून वाकवायचे। आपल्याला स्वतःला शाबाशी द्यायची। आपण रोज सकाळी उठून, ब्रह्ममुहूर्तावर उठून, सकाळी लवकर उठून आंघोळ करून आपल्या सर्व विधी उरकून आपण सकाळी रोज योगाभ्यास करत आहोत अर्ध्या तासाचा। तर स्वतःला शाबाशी द्यायची। हात खाली। त्याच्यानंतर आता आपल्याला खांद्याची गोलाकार हालचाल करायची। आपला जर खांदा मजबूत असेल, जे पाठीचे जे दुखणं असेल, पाठीचे दुखणं येत नाही किंवा कमरेतून बाक येत नाही, आपली छाती रुबाबदार आपली व्यक्तिमत्व आपलं दिसतं, म्हणून आपण खांद्याच्या नित्य सूक्ष्म हालचाली करायच्या आहेत। गोलाकार हालचाल, संथ व सावकाश, मोठा गोल काढायचा प्रयत्न करायचा आहे। जेव्हा आपण वरती घेतो तेव्हा श्वास घेत जास्तीत जास्त आपल्या छातीच्या बरगड्या वरती करायचा प्रयत्न करायचा आहे। यामुळे उंची वाढण्यास मदत होते, जास्तीत जास्त प्राणवायू आपल्या शरीरात जातो, त्याच्यामुळे आपल्याला दिवसभर प्रसन्न वाटतं। आता उलट्या दिशेने।
अशा प्रकारे खांद्याची सूक्ष्म हालचाली झाल्यानंतर आता आपण पायाच्या सूक्ष्म हालचाली पाहणार आहोत. दोन्ही पाय आपले सरळ, दोन्ही पाय सरळ केल्यानंतर आता आपण हे जे हात आहेत हे हात आपल्या कमरेजवळ ठेवायचे. आता सर्वप्रथम पायाच्या बोटांची उघडझाप, पायाच्या बोटांची उघडझाप करायची. त्याच्यानंतर आता पायाच्या गोटाची मागे पुढे हालचाल. या दरम्यान दक्षता घ्यायची की मानपाट आपली सरळ असेल, पाय गुडघ्यातून वाकणार नाहीत. पायाच्या गोटाची मागे पुढे हालचाल. त्याच्यानंतर आता पायाच्या गोटाची गोलाकार हालचाल, जास्तीत जास्त उजव्या साईडला, जास्तीत जास्त आतल्या दिशेने, जास्तीत जास्त डाव्या साईडला, जास्तीत जास्त पुढे, अशा प्रकारे आपल्याला गोलाकार हालचाल करायची आहे. त्याच्यानंतर आता उलट्या दिशेने अशा प्रकारे पायाच्या गोटाची गोलाकार हालचाल झाल्यानंतर आता आपल्याला गुडघ्याची उघडझाप करायची आहे. दोन्ही बोट, हाताची बोट एकमेकांमध्ये मिक्स करून पायाच्या गुडघ्याची उघडझाप, संथ व सावकाश उघडझाप करायची. तिथे येणारा जो आवाज आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचंय. त्याच्यानंतर आता डाव्या पायाच्या गुडघ्याची उघडझाप, संथ व सावकाश उघडझाप करायची. अशा प्रकारे आपण पायाच्या सूक्ष्म हालचाली पाहिल्या. तर आता आपण सूर्यनमस्कार पाहणार आहोत. एक सूर्यनमस्कार हे आसन जे आहेत ते सूक्ष्म हालचाली किंवा सूक्ष्म व्यायाम म्हणून देखील आपण नित्य करणं गरजेचं आहे. तर सूर्यनमस्कार करताना एक दक्षता घ्यायची की करताना ज्यांना कमरदुखी असेल, पाठीचं दुखणं असेल, मानेतलं दुखणं असेल, त्यांनी करायचं नाही. बाकी सर्वजण करू शकतात. तर एकदा फक्त पाहून घ्या. सर्वप्रथम आपली जे आसन आहे, आसनाच्या सर्वात पुढच्या दिशेला यायचंय. एकदा पाहून घ्या. हाताची नमस्कार स्थिती, पहिले आपण दंड स्थितीमध्ये आल्यानंतर हाताची नमस्कार स्थिती. त्याच्यानंतर एक दीर्घ श्वास घेत कमरेतून जास्तीत जास्त मागे वाकण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याच्यानंतर श्वास सोडत कमरेतून वाकत आपलं हात जे हाताच्या बोटांनी पायाच्या अंगठ्या पकडायचा प्रयत्न करायचा आहे आणि आपली जी कपाळ आहे ते कपाळ आपल्या गुडघ्यांना टेकवायचा प्रयत्न करायचा आहे, जेवढं आपल्याला सहज शक्य असेल तेवढं. त्याच्यानंतर हात जमिनीला टेकून डावा पाय मागे न्यायचा आहे. या दरम्यान उजवा पाय जो आहे तो दोन्ही आपल्या हातांच्या मध्ये असेल, काटकोन स्थितीमध्ये. त्याच्यानंतर श्वास सोडत उजवा पाय मागे न्यायचा आहे, तर्फासन. याच्यात आपला शरीर बॅलन्स करायचा प्रयत्न करायचा आहे. त्याच्यानंतर गुडघे टेकवायचे आणि छाती टेकवायची आहे. त्याच्यानंतर श्वास सोडत छाती टेकवायची, पाय टेकवायचे आणि हाताच्या आपल्या जो तळ हात जमिनीवर टेकून भुजंगासन, याप्रमाणे सरळ असतं भुजंगासन करायचं. त्यानंतर आता पायाचे तळवे बोट जमिनीवर ठेवून पायाचे तळवे टेकवल्यानंतर याला पर्वतासन. याच्यामध्ये दोन्ही हाताचे पंजे जमिनीवर टेकलेले असतील, पायाचे पंजे जमिनीला टेकलेले असतील, मांजे ते आपले दोन्ही दंडाच्या जवळ असेल. त्याच्यानंतर आता
जो पाय आपण मागे नेला होता सुरुवातीला तो पाय पुढे घ्यायचा आहे दोन्ही हातांच्या मध्ये. डावा पाय दोन्ही हातांच्या मध्ये येईल. जास्तीत जास्त मान वरच्या दिशेने बघायचा प्रयत्न करायचा आहे. त्याच्यानंतर जो मागचा पाय तो श्वास घेत पुढे आणायचा आहे. त्याच्यानंतर श्वास घेत दोन्ही हात परत मागे आणि मग नमस्कार स्थिती. अशा प्रकारे आपल्याला सूर्यनमस्कार करायचे आहेत. तर सर्वांनी माझ्यासोबत सुरू करूया. आपण आता 3 सूर्यनमस्कार करू आपण. ओम सूर्याय नमः. हात मागे, श्वास सोडत कमरेतून वाकत हात खाली, हस्तपादासन. त्याच्यानंतर डावा पाय मागे, मान जास्तीत जास्त वरच्या दिशेने. त्याच्यानंतर उजवा पाय मागे घ्यायचा आहे, तर्फासन. नाहीतर गुडघे टेकवायचे, छाती टेकवायची, कंबर वरती असेल. त्याच्यानंतर कंबर टेकवत भुजंगासन. त्याच्यानंतर छाती जमिनीला टेकवून दोन्ही पायचा सपोर्ट घेऊन दोन्ही पायांचे आपले पुढचे जे बोट आहे त्याचा जमिनीला टेकून सपोर्ट घेऊन उठायचंय, पर्वतासन. त्याच्यानंतर डावा पाय आपण मागे घेतला होता, डावा पाय पुढे घ्यायचंय, अश्वसंचलनासन. त्याच्यानंतर उजवा पाय पुढे, हस्तपादासन. त्यानंतर श्वास घेत हस्त उत्तानासन आणि नमस्कार स्थिती. अशा प्रकारे आपला हा एक सूर्यनमस्कार पूर्ण झाला. दुसरा करूया. ओम रवैये नमः. श्वास घेत हात मागे, हस्त उत्तानासन. श्वास सोडत कमरेतून वाकत हस्तपादासन. आता यावेळेस आपण उजवा पाय मागे नेऊया, अश्वसंचलनासन. मान जास्तीत जास्त वरच्या दिशेने. त्यानंतर डावा पाय मागे घेत तर्फासन. त्याच्यानंतर गुडघे टेकवायचे, छाती टेकवायची, अष्टांगासन. त्याच्यानंतर आता कंबर टेकवत दोन्ही हाताचा सपोर्ट घेऊन भुजंगासन. त्याच्यानंतर छाती जमिनीजवळ आणून परत पायाचे बोट जे आहेत ते जमिनीला टेकून सपोर्ट घेत कमरेतून वरती वाकत पर्वतासन. आता आपण उजवा पाय मागे नेला होता, आता उजवा पाय पुढे घेत अश्वसंचलनासन. मान जास्तीत वरच्या दिशेने आणि परत श्वास घेत डावा पाय पुढे, हस्तपादासन. श्वास घेत हस्त उत्तानासन आणि नमस्कार स्थिती. अशा प्रकारे आपण 2 सूर्यनमस्कार केलेत. आता आपण एक नवीन आसन शिकणार आहोत, त्रिकोणासन. तर दोन्ही पायांमध्ये, पहिले त्रिकोणासन सांगतो मी. दोन्ही पायांमध्ये 2.5 ते 3 फुटाचं अंतर घ्यायचंय. तर त्याच्यात नंतर सांगतो कृती. पहिले त्रिकोणासन कोणी करू नये, की ज्यांना कमरेचं दुखणं असेल, पाठीचं दुखणं असेल, मानेचं दुखणं असेल त्यांनी करायचं नाहीये. तर त्रिकोणासनामुळे फायदा काय होतो, आपला पाठीचा कणा जो आहे तो लवचिक होतो. ज्यांचं संधिवाताचा त्रास असेल किंवा असंही आपले सर्व सांध्यांमधल्या जो वात आहे तो नियंत्रित राहण्यास मदत होते. तर त्रिकोणासन कोणी करू नये, फक्त की ज्यांना पाठीचं दुखणं असेल, कमरेचं दुखणं असेल त्यांनी करायचं नाही, बाकी सर्वजण करू शकतात. तर मी तुम्हाला एकदा करून दाखवतो. दंड स्थितीमध्ये उभं राहायचंय. त्याच्यानंतर दोन्ही पायांमध्ये 2.5 ते 3 फुटाचं अंतर घ्यायचंय, आपल्या उंचीप्रमाणे जेवढं सहज शक्य असेल तेवढं घ्यायचंय. त्याच्यानंतर दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत घ्यायचंय. त्याच्यानंतर आता श्वास सोडत कमरेतून वाकत मी उजव्या हाताच्या बोटांनी डाव्या पायाचं बोट पकडणार आहे. श्वास सोडत जेवढं सहज शक्य असेल तेवढं अंतर घ्यायचंय. श्वास सोडत मी उजव्या हाताच्या बोटांनी डाव्या पायाचे बोट पकडलेत आणि जो डावा हात आहे तो खांद्याच्या सरळ रेषेत वरती, माझी दृष्टी डाव्या हाताच्या बोटांकडे.
संत श्वसन सुरू ठेवायचंय. अर्धा ते 1 मिनिट आपल्याला हे आसन टिकवल्यानंतर श्वास सोडत कमरेतून वाकत सरळ. आता हेच डाव्या हाताने उजव्या पायाच्या बोटांच्या अंगठे पकडायचे. तर दीर्घ श्वास घेईल, श्वास सोडत माझं संपूर्ण लक्ष डाव्या हाताच्या बोटांकडे. या दरम्यान संत श्वसन, दृष्टी जी ती उजव्या हाताच्या बोटांकडे. श्वास सोडत परत सरळ हात खाली. अशा प्रकारे आपल्याला त्रिकोणासन करायचं. तर सर्वांनी उभं राहायचंय. दंडस्थितीमध्ये आल्यानंतर 2.5 ते 3 फुटाचं अंतर घ्यायचंय. हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत कमरेतून वाकत उजव्या हाताच्या बोटांनी डाव्या पायाचं बोट पकडायचे किंवा डाव्या पायाच्या पलीकडे उजवा हात ठेवू शकतो आपण. आणि आपलं डावा हात मागच्या दिशेने, संपूर्ण लक्ष आपल्या डाव्या हाताच्या बोटांकडे. याच्यात दक्षता घ्यायची की पाय गुडघ्यातून वाकवायचे नाहीयेत. जेवढं सहज शक्य असेल तेवढंच करायचंय. आसन सोडताना श्वास सोडत हात खांद्याच्या सरळ रेषेत. एक दीर्घ श्वास घेऊन दीर्घ श्वास सोडायचा आहे. दीर्घ श्वास घेत आता उजवीकडे. संपूर्ण लक्ष उजव्या हाताच्या बोटांकडे. कमरेतून वाकायचा प्रयत्न करायचा आहे. गुडघे वाकवायचे नाहीयेत. आसन सोडताना श्वास सोडत हात सरळ, दोन्ही पाय जवळ. तर अशा प्रकारे आपण त्रिकोणासन हे आसन पाहिलं. त्याच्यानंतर आता आपण एक संकटासन म्हणून आसन पाहणार आहोत. तर संकटासन हे आसन फक्त कोणी करायचं नाही की जे रुग्ण आहेत, जे आजारी आहेत, त्यांनी संकटासन करायचं नाहीये. संकटासनमुळे काय होतं की आपलं जे कंबर गुडघा आपली पोटरी आणि पायाचे जे घोटे आहेत, बोट आहेत, पायाचे बोट आहेत, हे मजबूत होतात. एकाग्रता वाढण्यास मदत होते. याला संकटासन काय म्हणतात की आपल्यावर काही संकट आल्यानंतर जसं आपलं शरीर त्या संकटाला सामोरे जाण्यासाठी जसं तयार असतं, तसं या आसनामुळे आपल्याला आत्मविश्वास मिळतो. त्याच्यानंतर ज्यांना बद्धकोष्ठता आहे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण की जो मलसंचय आपल्या पोटामध्ये किंवा आपल्या ओटीपोटामध्ये जो मलसंचय जमा होतो, जो संचय होतो मलाचा, तो दूर होण्यास मदत होऊन बद्धकोष्ठता नष्ट होते. तर मी एकदा आपल्याला करून दाखवतो. हे आलटून पालटून दोघी पायांनी करण्याचं आसन आहे. तर सर्वप्रथम बघा, मी डाव्या पायाने करतोय. डाव्या पायावर संपूर्ण वजन ठेवल्यानंतर डावा पाय किंचितसा गुडघ्यातून वाकवायचा आहे. आणि उजवा पाय देखील गुडघ्यातून वाकवल्यानंतर उजव्या पायाने डाव्या पायाला पुढून मागच्या दिशेने त्याला पीड द्यायचा आहे. आणि हाताची नमस्कार मुद्रा करून स्थिर राहायचा प्रयत्न करायचा आहे. या दरम्यान लक्षात ठेवायचं आहे की गुडघ्याच्या वर गुडघा यायला पाहिजे. स्थिर राहायचा प्रयत्न करायचा. दरम्यान संत श्वसन, दृष्टी आपली एका स्थिर बिंदूवर केंद्रित करायची. आसन सोडताना श्वास सोडत पाय गुडघ्यातून सरळ करायचे. डावा पाय जो आपण पाय फोल्ड केला होता तो सरळ ठेवायचा आहे. हात खाली करायचे. तर हेच आपण परत उजव्या पायाने करायचंय. तर सर्वांनी आता माझ्यासोबत आपण उजव्या पायाने सुरुवात करूया. सर्वांनी दंडस्थितीमध्ये उभं राहून आसन करायचे. पूर्वस्थिती याची दंडस्थिती आहे. तर दंडस्थितीत उभं राहिल्यानंतर आता उजवा पाय जो आहे तो घट्ट जमिनीला रोवायचा आहे. किंचितसा गुडघ्यातून उजवा पाय वाकवायचा आहे. डावा देखील वाकवायचा आहे. आणि गुडघ्यावर गुडघे आल्यानंतर जो पाय वरती आहे त्याच्याने जो पाय आपण जमिनीवर ठेवला आहे त्याला
हा जो दुसरा पाय डावा पाय त्याच्याने त्याला विळखा द्यायचा आहे। दक्षता घ्यायची की गुडघ्यावर पहिले गुडघा येईल आणि मगच अशा प्रकारे आणि स्थिर राहून हाताची नमस्कार मुद्रा। आपलं लक्ष जे ते एका स्थिर बिंदूवर केंद्रित करा पहिले। स्थिर झाल्यानंतरच 1 मिनिट आपलं लक्ष पहिले स्थिर करून घ्या, त्याच्यानंतर नमस्कार मुद्रा। एका स्थिर बिंदूवर लक्ष केंद्रित करायचे। आसन सोडताना हात सोडायचे, पायावरती करून स्थिर करून घ्यायचे। आता हेच आपण डाव्या पायाने करणार आहोत। डाव्या पाय जमिनीवर गट्टूवरून गुडघ्यातून वाकवायचा आहे। आता उजवा पाय देखील गुडघ्यातून वाकून डाव्या पायाला फोल्ड करायचा आहे। सॉरी, उजव्या पायाला फोल्ड करून डाव्या पायाला विळखा द्यायचा आहे। पहिले स्थिर व्हायचंय। स्थिर व्हायचं आहे पहिले एका स्थिर बिंदूवर लक्ष केंद्रित करून। यासाठी एकाग्रता खूप महत्वाची आहे। आसन सोडताना सावकाश हात सोडायचे आणि पाय काढून घ्यायचे। तर मी जेव्हा बोलत होतो बघा, तर माझा बॅलन्स जात होता। तर एकाग्रता वाढीसाठी खूप महत्वाचं असं आसन आहे। त्याच्याने कंबर, गुडघा, घोटे, पायातले बोट मजबूत होतात। तर या आसनादरम्यान जो आपल्या शरीरावर ताण आलाय तो घालवण्यासाठी आता आपण एक शिथिलीकरणाचं एक नवीन आसन शिकणार आहोत। त्याचं नाव आहे अध्वासन। अध्वासन म्हणजे काय की आपली शरीर खालच्या बाजूला टाकणे। याची पूर्वस्थिती जी आहे ती विपरीत शयनस्थितीची पूर्वस्थिती आहे। तर माझ्यासोबतच सर्वांनी पोटावर झोपायचंय, विपरीत शयनस्थितीमध्ये यायचंय। आता विपरीत शयनस्थितीमध्ये काय आहे की दोन्ही हात आपल्या खांद्याच्या सरळ रेषेमध्ये पोटावर झोपायचंय। तर याच्यात सरळ झोपल्यानंतर काय करायचंय आपल्याला, जे पायाचे जे अंगठे आहेत, पायाचे अंगठे एकमेकांच्या जवळ घ्यायचे आणि टाचा जे आहेत त्या एकमेकांपासून विरुद्ध दिशेला असतील, लांब असतील। पायाचे बोट जवळ, टाचा एकमेकांपासून लांब। त्याच्यानंतर जे दोन्ही हातांचे तळवे ते जवळ जवळ घ्यायचे। पुढच्या दिशेला जे आपले तळवे जे ते एकमेकांच्या जवळ घ्यायचे आणि आपली हनुवटी जी आहे ती जमिनीवर टेकवायची। हे अध्वासन हे शिथिलीकरणाचं आसन आहे। तर आपल्या शरीरावर जिथे जिथे ताण आलाय तो ताण घालवण्यासाठी हे विश्रांतीचं आसन आहे, अध्वासन। आपल्या शरीराचा संपूर्ण भार जमिनीवर टाकून द्यायचा आहे। कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त विश्रांती मिळवण्यासाठी हे आसन आहे। आपलं संपूर्ण शरीर शांत, शिथिल, तणावरहित करायचंय। जिथे जिथे ताण आलाय तिथे आपण मनाने, साक्षी भावाने तिथे जाऊन तिथलं ताण कमी करायचंय। श्वासाची गती कमी झालेली आहे। आपलं संपूर्ण लक्ष दोन्ही भुवयांच्या मध्ये। आपल्या शरीराचा संपूर्ण भार जमिनीवर टाकून द्यायचा आहे। संपूर्ण शरीर शांत, शिथिल, तणावरहित।
आता आपण या आसनात आसन सोडायचंय. तर आसन सोडताना दोन्ही हात आपल्या खांद्याजवळ, पायांची जी टाच आहेत त्या सरळ करून घ्यायच्या आहेत आणि डाव्या कुशीवर ओढून उठून बसायचं. तर अशा प्रकारे आपला शिथिलीकरण झाल्यानंतर आता आपण प्राणायाम पाहणार आहोत. तर सर्वांनी मांडी, साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासनात बसायचे. तर आपण काल बघा काल आपण सूर्यानुलोम विलोम पाहिलं. तर आज आपण चंद्रानुलोम विलोम पाहणार आहोत. तर काल आपण काय केलं होतं, उजव्या नाकपुडीने घेतलं होतं, उजव्या नाकपुडीने सोडलं होतं. तर आज आपण चंद्रानुलोम विलोम करणार आहोत. म्हणजेच उजवी नाकपुडी बंद करून चंद्रनाडी म्हणजे जी डावी नाडी आहे ती डाव्या नाडीने श्वास घेणार आहोत, दीर्घ श्वास घेणार आहोत, दीर्घ श्वास सोडणार आहोत. तर चंद्रानुलोम विलोमचे फायदे काय आहेत की याच्याने मन शांत होतं. म्हणजे आता उजवी नाकपुडी जी आहे ती सूर्याशी संबंधित आहे, डावी नाकपुडी जी ती चंद्राशी संबंधित आहे. तर चंद्राचे जे गुणधर्म आहेत, शीतलता, शांतता, हा लाभ या प्राणायामामुळे होतो, चंद्रानुलोम विलोममुळे. तर त्याच्यामुळे काय होतं की शरीरामध्ये शीतलता आल्यामुळे, मन शांत झाल्यामुळे वजन वाढण्यास मदत होते. तर चला आपण सुरू करूया चंद्रानुलोम विलोम. माझ्यासोबतच करायचंय. उजव्या हाताची नासिकाग्र मुद्रा करायची आहे. अंगठा विलक, इंडेक्स आणि मिडल म्हणजे तर्जनी आणि मध्यगा हे दोघी बोटं चिटकून घ्यायचे. ते दोन्ही बोटं आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची आहे, डोळे अलगद बंद करायचे. श्वास सोडता कसा सोडायचा आहे, आपण जे अगोदर दीर्घ श्वसन शिकलो 2 दिवस, त्याच्यानंतर उदर श्वसन शिकलो किंवा योगिक श्वसन शिकलो. तर त्याच्यामध्ये पहिले पोटातून श्वास घ्यायचा, छातीतून घ्यायचा, सोडताना छातीतून सोडायचं, पोटातून सोडायचं. तर जेवढा जास्तीत जास्त वेळ आपण श्वास घेणार आणि जेवढा जास्तीत जास्त वेळ आपण श्वास सोडायला लावणार ते आपल्यासाठी फायदेशीर आहे. तर आता डावी नाकपुडीतून दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि दीर्घ श्वास सोडायचा, असं 5 वेळा केल्यानंतर आपण थांबूया. तर नासिकाग्र मुद्रा, दोन्ही भुवयांच्या मध्ये बोट, उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची आहे. आता सर्वांनी डाव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्या. डाव्या नाकपुडीने श्वास सोडा. त्या दरम्यान आपला जो डावा हात आहे त्याची ज्ञान मुद्रा डाव्या गुडघ्यावर रेस्ट करून ठेवायची. आता दीर्घ श्वास घ्या. डाव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्या. डाव्या नाकपुडीने दीर्घ श्वास सोडा. दीर्घ श्वास घ्या. त्याच्यानंतर आता एक दीर्घ श्वास घेऊन दोन्ही नाकपुडीने दीर्घ श्वास घेऊन दीर्घ श्वास सोडायचा आहे. परत एकदा. अशा प्रकारे आपण चंद्रानुलोम विलोम दिवसभरातून आपण कधी करू शकता. ज्यावेळेस असं आपल्याला वाटेल की शरीरामध्ये उष्णता तयार झाली आहे किंवा असं उष्ण सारखं वाटतंय, तळ हात गरम झाले, तळपाय गरम झालेत किंवा आपण चिडचिड जर आपली वाढली तर आपण चंद्रानुलोम विलोम करायचे, जेणेकरून मन आपलं शांत होण्यास, आपल्या शरीरामध्ये शीतलता येण्यास मदत होते. तर आजचा आपल्या 5व्या दिवसाचा योग वर्ग आपण इथे थांबूया शांतीपाठाने. तर दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा करून हात आपल्या मनगट जे ते गुडघ्यांवर, डोळे अलगद बंद, मानपाट एका सरळ रेषेत. सर्वांनी माझ्यासोबतच शांतीपाठ म्हणायचा आहे. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय
ओम सर्वेषां स्वस्तिर्भवतु। ओम सर्वेषां शांतिर्भवतु। ओम सर्वेषां पूर्णं भवतु। ओम सर्वेषां मंगलं भवतु। लोका समस्ता सुखिनो भवन्तु। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्। नाहं कर्ता गुरु हि कर्ता गुरुकर्ता हि केवलम गुरुकर्ता हि केवलम। ओम शांती 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 ही। हरि ओम। हरि ओम तत्सत। दोन्ही हात पाठीमागे न्यायचेत, उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडायचे, दीर्घ श्वास घेत मानपाठ कमरेपासून जास्त असं वरती जाण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि आता श्वास सोडत कमरेतून वाकत आपलं कपाळ जमिनीला टेकवायचंय। 1 ते 2 श्वास थांबल्यानंतर श्वास घेत कमरेतून वाकत वरती यायचे। दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर, दोन्ही हातांचं घर्षण करायचे, हाताची द्रोण मुद्रा करून त्याची उष्णता आपल्या नेत्रांना द्यायची। तेच हात आपल्या कपाळावरून, मानेवरून, खांद्यांवरून, हातावरून, पाठीवरून, कमरेतून, मांडी, गुडघा, पोटरी, पाय, छाती, पोट, ओटीपोट, दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर सावकाश हात डोळे उघडायचे करदर्शन। तर आजच्या आपल्या 5व्या दिवसाला इथे विराम देऊया, भेटूया उद्या 6व्या दिवशी। तोपर्यंत सर्वांना आपल्याला हरिओम।